पोलिसांचा मूक संमतीने चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सदर बाजार पोलिसांकडून लगातार दुसऱ्या दिवशीही छापे. 8 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त. या जुगार अड्ड्यांना खतपाणी घालताय कोण, असा सवाल सर्वसामान्यांकडून व्यक्त होतोय. रविवारी रात्री भोकरदन नाका परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर भोकरदन नाका पोलीस चौकीच्या अधिकारी दीपाली शिंदे यांनी छापेमारी करत 12 जुगाऱ्यांना जेरबंद केल्यानंतर याच पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं सोमवारी रात्री नूर शाह वली दर्गा परिसरात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारत 8,18,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे जुगार अड्डे कोणाच्या मूकसंमतीनं चालत आहेत याची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली तर पोलीस अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पडेल. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू असताना देखील या भागात पत्त्याचे क्लब बिनधास्त सुरू होते. भोकरदन नाका पोलीस चौकीच्या पाठीमागे सुरू असलेल्या क्लबवर रविवारी रात्री चौकीच्या पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे यांनी छापा मारला. तर काल सोमवारी रात्री सदर बाजार पोलीस स्टेशनच्या डीबी पथकानं दर्गा हजरत नूरशाह वली मस्जिद येथील जुगार अड्ड्यावर छापेमारी करत 13 जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून 6 दुचाकी, 1 रिक्षा व मोबाईल, त्याचबरोबर काही नगदी असा तब्बल 8,18,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. लगातार 2 दिवस 2 जुगार अड्डे उद्ध्वस्त केल्या गेल्यानं सदर बाजार पोलीस ठाणे हे अवैध धंद्यांचे गड बनत चाललं आहे, असा होत असलेला आरोप खरा म्हणायला हरकत नाही असं वाटतंय.